नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन. 7व्या वेतन आयोगासंबंधी व कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण मागच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णय क्रमांक 1 व शासन निर्णय क्रमांक 2 याचा आपण माहिती जाणून घेतली आहे. शासन निर्णय 1 व शासन निर्णय 2 याबाबतचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमधून तुम्ही ते बघू शकता. राज्य वेतन सुधारणा समिती 2017 सेवानिवृत्तीधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना द्यावयाच्या आनुषंगिक लाभाबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 1 जानेवारी 2019. प्रस्तावना. केंद्राच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात, कुटुंब निवृत्ती वेतनात शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारसी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग इथे शासन निर्णय देण्यात आलेले आहे. आपण आता शासन निर्णयापासून बघणार आहोत. शासन निर्णय. शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवालाच्या खंड 1 मधील शिफारसी काही सुधारणासह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या शिफारसी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या प्रपत्रात नमूद करण्यात आला आहे. प्रस्तुत शिफारसी स्वीकृत करण्याच्या परिणामस्वरूप ज्या प्रकरणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमन 1961 सन 1962 या महाराष्ट्र अधिनियमन क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतुका अन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून 2019 010-11-72-90-28-105 असा आहे. इथे आपल्याला प्रति याची येथे सविस्तर यादी दिलेली आहे. आपण आता प्रपत्रापासून बघणार आहोत. प्रपत्र. राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवालातील निवृत्ती वेतन व आनुषंगिक लाभासंदर्भातील शिफारसी. अहवालातील परिच्छेद क्रमांक 6.2.1 व 6.5. शिफारसींचा गोषवारा. राज्य शासनाने 6व्या वेतन आयोगानुसार कमीत कमी निवृत्ती वेतन ₹2,882 ठरविले असून त्यास 2.57 ने गुणून येणारी रक्कम 7,410 येत आहे. तथापि सदरची रक्कम कमी वाटत असल्याने आणि केंद्राने 7व्या वेतन आयोगात कमीत कमी निवृत्ती वेतन ₹9,000 इतके केलेले असल्याने राज्य शासनाच्या दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारकांना कमीत कमी निवृत्ती वेतन ₹7,500 करण्याची समितीची शिफारस आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांनाही त्यांच्या निवृत्ती वेतनास 2.57 ने गुणून अनुज्ञेय होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतनाच्या शीघ्र गणकानुसार वेतन निश्चिती करण्याची अवलंबण्याबाबत समितीची शिफारस आहे. वित्त विभागाचे अभिप्राय प्रस्ताव स्वीकृत. 6.4.1 दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून शासन सेवेत नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या कमीत कमी 10% मासिक अंशदान द्यावे लागते.
तसेच 10% अंशदान शासनामार्फत देण्यात येते. सुधारित वेतन संरचनेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असल्याने या योजनेखाली देण्यात येणाऱ्या शासकीय अंशदानाच्या रकमेतही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून भरीव वाढ होईल. वित्त विभागाचे अभिप्राय प्रस्ताव स्वीकृत. 6.6.1 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतही सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास 10 वर्षापर्यंत उच्चतम दराने कुटुंब निवृत्तीवेतन अदा करण्याची सध्या अस्तित्वात असलेली तरतूद 7व्या वेतन आयोगातही कायम ठेवण्याची समितीची शिफारस आहे. स्वीकृत. 6.6.2 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदाराच्या कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत 6व्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार अस्तित्वात असलेल्या तरतुदी या 7व्या वेतन आयोगातही यापुढे तशाच ठेवाव्यात याबाबत अशी शिफारस आहे. 6.7 राज्य शासनाने त्यांच्या अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांकरिता सरसकट 10% निवृत्तीवेतनात वाढ यापूर्वीच केलेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये सदर दरांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची समितीची शिफारस आहे. वय वर्ष 80 ते 85 मूळ निवृत्तीवेतनात 10% वाढ. वय वर्ष 85 ते 90 मूळ निवृत्तीवेतनात 15% वाढ. वय वर्ष 90 ते 95 मूळ निवृत्तीवेतनात 20% वाढ. वय वर्ष 95 ते 100 मूळ निवृत्तीवेतनात 25% वाढ. वय वर्ष 100 व त्यावरील मूळ निवृत्तीवेतनात 50% वाढ. सदर वाढ ही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्याची समितीची शिफारस करीत आहे. स्वीकृत. 6.3.1 आणि 6.8.1 राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू असलेल्या सेवानी उपदानाची मर्यादा ₹7 लाख इतकी असून ₹14 लाख इतकी करण्याची समितीची शिफारस आहे. स्वीकृत. राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला देय असलेल्या मृत्यूनी सेवा उपदानाच्या दरांमध्ये केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार केलेल्या बदलाप्रमाणे खालीलप्रमाणे वाढ प्रस्तावित करण्यात येत आहे. सेवेचा कालावधी मृत्यू उपदानाचा दर 1 सेवा 1 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या दुप्पट. 2 सेवा 1 वर्षापेक्षा जास्त व 5 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 6 पट. 3 सेवा 5 वर्षापेक्षा जास्त व 11 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 12 पट. 4 सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 20 पट. 5 सेवा 20 वर्षापेक्षा जास्त अर्हताकरिता सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6माही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या 33 पटीच्या मर्यादेत कमाल 14 लाखापर्यंतच्या मर्यादेत. स्वीकृत. 6.9 राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांकरिताही 6व्या वेतन आयोगात निवृत्तीवेतनाच्या जास्तीत जास्त 40% इतके निवृत्तीवेतन अंशराशीकरण करणे व अंशराशीकरण रकमेच्या कपातीचा अवधी 15 वर्ष इतकाच आहे. त्याच धर्तीवर 7व्या वेतन आयोगात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतही निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरणासाठी सध्या अस्तित्वात असलेली तरतूद यापुढेही कायम ठेवण्याची समितीची शिफारस आहे. स्वीकृत. अंशराशीकरणाच्या फरकाची थकबाकीची रक्कम एका हप्त्यात देण्यात यावी. 6.10 उपरोक्त सर्व लाभ निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू राहतील. त्यांना सदर लाभ कमीत कमी हप्त्यात देण्यात यावे. राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगानुसार नमूद सर्व सुधारणा राज्य शासकीय कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही योग्य त्या फेरफारासह लागू करण्याची शिफारसी करीत आहे. स्वीकृत. निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना थकबाकीची रक्कम 3 वर्षात 3 समान हप्त्यात रोखीने देण्यात यावी. अशाच 7व्या वेतन आयोगासंबंधीच्या नवीन माहितीसाठी कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.